आधी गोळी झाडा आणि नंतर प्रश्न विचारा हे धोरण कायद्याच्या क्षेत्रात चालणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वामध्ये काम करणाऱ्या एफडीएला सुनावलेलं आहे. पुन्हा एकदा ऐका. आधी गोळी झाडा आणि नंतर प्रश्न विचारा हे धोरण चालणार नाही, असं थेट मुंबई उच्च न्यायालयाने तुकाराम मुंढेंच्या एफडीएला सुनावलंय. एक कंपनी आहे कॅडिला नावाची, जी औषधांची निर्मिती करते. या कंपनीवर एफडीएने धाड घातली होती आणि त्यांच्या जे काही औषधं आहेत त्यांच्या प्रोडक्शनला, म्हणजे त्यांच्या विक्री आणि सेल्सला त्यांनी बंदी घातली होती. त्यांचा जो साठा आहे तो सुद्धा जप्त केला होता. आणि गेल्या 32 दिवसांपासून रुग्णांना हे औषध मिळत नाहीये, ही चिंता सुद्धा न्यायालयाने व्यक्त केलेली आहे. नेमकं काय घडलेलं आहे, मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, ही सगळी केस काय आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मी जसं म्हटलं की केस काय आहे, तर कॅडिला नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी काय करते, या कंपनीचं नाव आहे कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेड, असं त्यांचं पूर्ण नाव आहे. तिला दिलासा दिला उच्च न्यायालयाने. ही कंपनीचं काय होतं, तर ह्या कंपनीवर एफडीएने धाड घातलेली होती आणि त्यांच्या काही औषधांच्या विक्री आणि वितरणाला थांबवलं होतं. तर एफडीएचं म्हणणं काय होतं, तर ही जी कंपनी आहे या कंपनीच्या उत्पादनांमध्ये वेगवेगळे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल्स इन्ग्रेडियंट्स आहेत, पण त्यांचं ब्रँडिंग सारखंच होत आहे. आणि त्यामुळे काय होत आहे, तर ग्राहकांसाठी औषधोपचारांमध्ये यामुळे गंभीर चुका होऊ शकतात, अशी जी शक्यता आहे ही एफडीएने व्यक्त केली. आणि त्यामुळेच त्यांनी या जी कंपनीचे जे औषधं आहेत त्याच्या विक्रीवर बंदी घातली होती, त्याच्या वितरणावर बंदी घातलेली होती आणि ही जी औषधं आहेत ती सुद्धा जप्त केलेली होती. आता या सगळ्या जे एफडीएने कारवाई केलेली आहे त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जी आहे नाराजी व्यक्त केलेली आहे. न्यायमूर्ती आर.व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही कॅडिलाची केस सुरू होती. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली या जी सरकारी यंत्रणा आहे तिने जे कॅडिलाद्वारे उत्पादित अनेक महत्त्वपूर्ण औषधांचा जो साठा आहे तो जप्त केला होता आणि त्याची विक्री आणि वितरण हे थांबवलेलं होतं. आता कॅडिलाचे जे वकील आहेत वीरेंद्र सराफ यांनी काय म्हटलं होतं, तर यांनी म्हटलं होतं की हे जे मनमानी स्वरूपाचे जे आदेश दिलेले आहेत एफडीएने ते रद्द करावेत, अशी त्यांनी मागणी केलेली होती. त्यांचं म्हणणं होतं की या आदेशामुळे कंपनीचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे आणि त्याचबरोबर इतर सुद्धा गोष्टी त्याचं सुद्धा नुकसान होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं म्हणणं होतं की कॉर्पोरेट नफ्यापेक्षा सार्वजनिक आरोग्य ही आमची मुख्य प्राथमिकता आहे, असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. ती औषधं 20 दिवस विकली गेलेली नाहीयेत, याचं त्यामुळे जे नुकसान झालेलं आहे ते काही आमच्यासाठी महत्त्वाचं नाहीये. पण आम्हाला याची चिंता आहे की ती औषधं 20 दिवस आणि आजपर्यंत जी सुनावणी आहे त्याचा हिशोब केला तर 32 दिवस रुग्णांना उपलब्ध झालेली नाहीये, ही महत्त्वाची गोष्ट आहे, असं सुद्धा न्यायालयाने या सगळ्या सुनावणी दरम्यान म्हटलेलं आहे. आता जे एफडीए आहे त्याची ती जी घाईघाईने कठोर पावलं उचलली आहेत किंवा ज्या पद्धतीने त्यांनी कारवाई केलेली आहे त्या वृत्तीवर सुद्धा न्यायालयाने भाष्य केलेलं आहे आणि न्यायालयाने म्हटलंय की आधी गोळी झाडणं आणि नंतर प्रश्न विचारणं ही वाईल्ड वेस्ट म्हणजे अराजकताच्या काळामधली नियम आहे, जो कायद्याच्या क्षेत्रात लागू होत नाही. हॉटेलच्या बाबतीतही तुम्ही आधी गोळी झाडता आणि मग प्रश्न विचारता, या प्रकरणातही तसंच घडतं आहे, असं निरीक्षण सुद्धा न्यायालयाने या सगळ्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. आता एफडीएने जी कारवाई केली त्यांनी अर्थात त्यांच्या वकिलांनी त्याचं समर्थन केलं होतं आणि मगाशी मी जसं सांगितलं की त्यांचं म्हणणं होतं की ही जी कंपनी आहे याच्यामध्ये जी ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये त्याचं ब्रँडिंग हे सारख्याच पद्धतीने होतं आणि ज्यामुळे ग्राहकांसाठी औषधोपचारात गंभीर चुका होण्याचा धोका निर्माण झालाय, अशी शक्यता ही एफडीएने व्यक्त केली होती आणि म्हणूनच आम्ही कारवाई केली, असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं होतं. पण न्यायालयाने एफडीएच्या कायदेशीर अधिकारांची दखल घेत असतानाच त्यांच्या अंमलबजावणीवर मात्र कडक शब्दामध्ये टीका केलेली आहे. पुढे न्यायालयाने काय म्हटलं, तर त्यांनी म्हटलं की तुमच्या अधिकारांबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही, तुम्ही केवळ तुमच्या अधिकारांचे प्रदर्शन करता. समस्या अशी आहे की तुम्ही तुमच्याकडे तलवार वापरण्याचे सामर्थ्य आहे, पण तुम्ही तिचा वापर डास मारण्यासाठी करता, असं सुद्धा जे मुख्य प्रभारी न्यायमूर्ती आहेत त्यांनी एफडीएचे जे वकील आहेत नेहा भिडे यांना सांगितलेलं आहे. अधिकारांचा वापर योग्य आणि समंजसपणे कसा करावा हाच मूळ मुद्दा असल्याचं सुद्धा खंडपीठाने यावेळी अधोरेखित केलं आणि भविष्यातील प्रकरणांमध्ये मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो, अशी चेतावणी देत असतानाच न्यायालयाने नमूद केलं की एफडीएला अशा सदोष आदेशांच्या वारंवार घडणाऱ्या प्रकरणांचं गांभीर्य असल्याचं दिसत नाही.
असं जे आहे ते जे न्यायालय आहे त्यांनी FDA ला फटकारलेलं आहे. या सगळ्या केसमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्ही तुमचा जो अधिकार आहे त्याचा वापर करताना विवेकपूर्णरित्या केला पाहिजे, असं सुद्धा त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे. आता हे सगळं झालेलं आणि इतक्या कडक शब्दामध्ये न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर FDAने जे आदेश पारित केलेले होते किंवा जी कारवाई केलेली होती ती मागे घेतलेली आहे आणि आम्ही जी सगळी जी प्रोसिजर आहे ती फॉलो करू. म्हणजे त्या कंपनीला आधी शो कॉज नोटीस देणं, त्यांचं रिटर्न आन्सर येणं आणि त्यानंतर जी काही पुढची कारवाई असेल ती करू, असं सुद्धा न्यायालयाने याच्या जे FDA आहे त्यांनी म्हटलेलं आहे आणि आम्ही सगळी प्रोसिजर फॉलो करू, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आता उच्च न्यायालयामध्ये FDAने काय स्पष्टीकरण दिलं, त्यांनी म्हटलेलं आहे की कॅडिला कंपनीच्या औषध विक्रीवरील बंदी तातडीने मागे घेतली जाईल. म्हणजे आम्ही ती बंदी आहे ती तातडीने उठवतोय. नियमानुसार कंपनीला आधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, त्यानंतर तिचं लेखी उत्तर मांडण्यासाठी म्हणजे कंपनीला लेखी उत्तर मांडण्यासाठी वेळ दिला जाईल, पूर्ण संधी दिली जाईल आणि त्यानंतरच कायद्यानुसार जी काही पुढची कारवाई असेल ती केली जाईल किंवा जे काही आदेश असेल ते केले जाईल, असं सुद्धा यावेळेस FDAने न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे. पण यामध्ये प्रश्न निर्माण होतो काय तिथे अत्यंत महत्त्वाच्या 2-3 गोष्टी या न्यायालयाने तिथे उपस्थित केलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचे अधिकार कशा पद्धतीने वापरता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आधी गोळी झाडायची आणि नंतर प्रश्न विचारायचे अशा पद्धतीची कारवाई होता कामा नये. अनेक हॉटेल्सच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की डायरेक्टली धाडी टाकली जातात आणि थेट ते हॉटेल बंद केलं जात आहे किंवा सील केलं जात आहे. त्यांना त्यांचं नोटीस देणं अपेक्षित आहे, त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची जी मुदत आहे ती देणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच पुढची कायदेशीर जी प्रक्रिया असेल, नोटीस असेल काढणं, ते करणं महत्त्वाचं आहे. पण FDA अनेक प्रकरणांमध्ये असं दिसतं आहे की थेट कारवाई करत आहे, कुठली नोटीस किंवा त्यांना जी त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी आहे ती दिली जात नाही आहे. त्यामुळेच न्यायालयाने थेट म्हटले की आधी गोळी झाडा आणि नंतर प्रश्न विचारा हे धोरण कायद्याच्या बाबतीत मात्र लागू होणार नाही आणि FDAला या पद्धतीनं फटकारले. तुकाराम मुंडे यांच्या डिपार्टमेंटला, त्यांच्या कार्यपद्धतीला यामधनं फटकारण्यात आलेलं आहे. आता बघणं महत्त्वाचं असणार की पुढच्या सुनावणीमध्ये काय होतंय आणि FDA ज्या पद्धतीनं कारवाई करत आहे की अनेक ठिकाणी थेट धाडी घालून ती आस्थापना बंद केल्या जात आहेत, यामध्ये काही सुधारणा होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार. पण न्यायालयामधल्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं ते सुद्धा करा. धन्यवाद.